Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. आजचं आपलं जे लेक्चर असणार आहे क्लास असेल बी.कॉम रेग्युलर फर्स्ट इयर COC कोर्स सर्टिफिकेट इन इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट. ज्या स्टुडंट्सनी COC कोर्स हा इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट घेतलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे आजचं लेक्चर आहे. आणि लक्षात घ्या की COC जो कोर्स असणार आहे तुम्हाला इन्शुरन्सचा त्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्स असणार आहेत आणि तिन्ही पेपर्स तुमचे कितीचे मार्कचे असणार आहेत. इच पेपर तुमचा हा 100 मार्क्सचा असणार आहे. याचा अर्थ तिन्ही पेपर्सचे मार्क्स तुमचे 300 असणार आहेत. ओके, सो पेपर फर्स्ट असेल आपला टायटल असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. पेपर सेकंड आपला त्याचं टायटल असेल मार्केटिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स. अँड पेपर नंबर थर्ड जो आपला असेल तो असेल प्रॅक्टिकलवरती. ओके, मग आज आपण जो काय आपला इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स असेल फर्स्ट पेपर आपण स्टार्ट करणार आहोत. मग फर्स्ट पेपर तुम्हाला सिलेबसचा व्हिडिओ अगोदर मिळाला असेल ग्रुपवरती, तरी मी तुम्हाला सिलेबस आणखीन एकदा सांगते की पहिला पेपर आपला इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स जो असणार आहे त्यामध्ये आपल्याला 4 टॉपिक असणार आहेत, 4 युनिट असणार आहेत. फर्स्ट युनिट आपलं टायटल असेल डिझास्टर अँड रिस्क मॅनेजमेंट. त्यामध्ये तुमचे 2 मेन पॉईंट आहेत. फर्स्ट जो असणार आहे तो असेल डिझास्टर, सेकंड असेल रिस्क मॅनेजमेंट. इन डिझास्टर पॉईंट देर आर 3 पॉईंट्स. ओके, फर्स्ट meaning and nature of disaster. सेकंड टाइप्स ऑफ डिझास्टर. त्यामध्ये नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर्स. अँड थर्ड पॉईंट असेल तो म्हणजे इट्स इफेक्ट्स ऑन बिझनेस अँड कॉर्पोरेट सेक्टर. म्हणजेच डिझास्टर म्हणजे काय, डिझास्टरचं नेचर कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर ती डिझास्टरचे जे टाईप्स आहेत ते नॅचरल कोणकोणते आहेत, मॅनमेड कोणकोणते आहेत, नैसर्गिक कोणकोणते आहेत, मानवनिर्मित कोणकोणते आहेत. त्याचबरोबर ती डिझास्टरचा इफेक्ट हा बिझनेसवरती आणि कॉर्पोरेट सेक्टरवरती कशा पद्धतीनं होतो आपल्याला डिझास्टरमध्ये पाहायचा आहे. त्यानंतर सेकंड मेन पॉईंट असेल तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे तर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे मीनिंग अँड नेचर ऑफ रिस्क मॅनेजमेंट. धोका व्यवस्थापन जे असेल तर धोका व्यवस्थापनाचं, जोखीम व्यवस्थापनाचं मिनिंग काय आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे आपण चेकआउट करणार आहोत. त्याचबरोबर ती प्रोसिजर ऑफ रिस्क मॅनेजमेंट. प्रोसिजर ऑफ रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 5 पॉईंट एक्सप्लेन करायचे आहेत, 5 पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपला असेल रिस्क आयडेंटिफिकेशन. सेकंड पॉईंट आपला असेल रिस्क इव्हॅल्युएशन. थर्ड पॉईंट आपला असेल रिस्क अवॉइडन्स. 4 पॉईंट आपला असेल इम्प्लिमेंटेशन. आणि लास्ट नंबरचा पॉईंट आपला असेल रिव्ह्यू ऑफ रिझल्ट्स. ओके, सो हा झाला आपला COC इन्शुरन्स. पेपर नंबर 1 जो असेल तो मी घेणार आहे, सेकंड पेपर आपला सर घेणार आहेत. ओके, पेपर नंबर 1चा फर्स्ट युनिट टायटल असेल डिझास्टर अँड रिस्क मॅनेजमेंट. त्याच पद्धतीनं आपला सेकंड युनिट जो असणार आहे, सेकंड टॉपिक जो असणार आहे त्याचं टायटल असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स त्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर त्यामध्ये आपण इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. इन्शुरन्स ही कन्सेप्ट काय आहे आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याचबरोबर ती इन्शुरन्सचं मिनिंग काय आहे, इन्शुरन्सचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, विमा म्हणजे काय, विम्याचा अर्थ काय आहे, विम्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर स्कोप ऑफ इन्शुरन्स, विम्याची व्याप्ती किती आहे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर नीड ऑफ इन्शुरन्स, विम्याची गरज किती लागते माणसाला ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर इन्शुरन्स ॲज अ सोशल सिक्युरिटी टूल्स अँड रोल ऑफ इन्शुरन्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये इन्शुरन्सचे रोल कोणकोणते आहेत आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर ती ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्शुरन्स म्हणजेच इन्शुरन्सचे फायदे कोणकोणते आहेत, मग ते सामान्य माणसाला असेल, व्यापारी वर्गाला असेल. सो या पद्धतीनं वेगवेगळे आपण ॲडव्हान्टेजेस इन्शुरन्सचे स्टडी करणार आहोत. ओके, सो या पद्धतीनं 5 ते 6 पॉईंट आपण सेकंड टॉपिक जो आपला असणार आहे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स यामध्ये पाहणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपला तिसरा टॉपिक असेल तो असेल हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्शुरन्स. हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्शुरन्स. सॉरी, आपला फर्स्ट टॉपिक असेल डिझास्टर अँड रिस्क मॅनेजमेंट. त्यानंतर सेकंड टॉपिक आपला असेल
हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्शुरन्स, आणि त्यानंतर थर्ड असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, फोर्थ असेल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. ओके, मग हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्शुरन्स यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे की विम्याची हिस्ट्री काय आहे हे आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. विम्याचा इतिहास काय आहे आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर ती रिव्ह्यू ऑफ प्रायव्हेट इन्शुरन्स बिझनेसेस. प्रायव्हेट इन्शुरन्स बिझनेसेसमध्ये जे काही इन्शुरन्स यूज केलं जातं किंवा प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत इन्शुरन्सच्या, त्याचा रिव्ह्यू आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्यानंतर नॅशनलायझेशन ऑफ इन्शुरन्स सेक्टर हा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन ऑफ पॉलिसी ऑफ इन्शुरन्स 1999 नुसारची जी काही इन्शुरन्सची प्रायव्हेटायझेशन पॉलिसी होते त्या कशा पद्धतीच्या होत्या, खाजगीकरण विम्याचं कशा पद्धतीने झालेलं आहे आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, हा झाला आपला सेकंड टॉपिक. आणि या अगोदर जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली त्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, तो आपला असेल सेकंड टॉपिक. ओके, देन आपला लास्टचा टॉपिक जो असेल तो असेल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. त्यामध्ये आपल्याला दोन मेन पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, फर्स्ट असेल आपला इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. मग इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय आहे आणि त्याचं नेचर कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला तिथं स्टडी करायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, त्यामध्ये प्रायमरी प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत, सेकंडरी प्रिन्सिपल्स इन्शुरन्सचे कोणकोणते आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, सो या पद्धतीनं आपला पेपर नंबर 1 जो असेल इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स त्याचा हा सिलेबस आहे, ज्याचा की व्हिडिओ तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये मिळाला असेल. ओके, सो आज आपण स्टार्ट करणार आहोत आपला थर्ड टॉपिक इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. ओके, सर्वात अगोदर तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स. कंपल्सरी COC इन्शुरन्सचे जे काही पेपर्स असतील त्यासाठी सेपरेट नोटबुक तुम्ही घालायचे आहे आणि सेपरेट नोटबुकमध्ये नोट्स ज्या काही तुम्हाला सांगितल्या जातील त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ओके, नोट्स सेपरेटली COC इन्शुरन्सच्या काढायच्या आहेत. एक्झाम आपली सेपरेट COC इन्शुरन्सचीही होत असते दरवर्षी. मग इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, मग इन्शुरन्स म्हणजे काय किंवा विम्याचा यूज हा कशा पद्धतीनं केला जातो किंवा विमा हा कशा पद्धतीनं फायद्याचा आहे सामान्य माणसांसाठी आपल्याला पाहायचं आहे. जे काही मानवी जीवन आहे ते मानवी जीवन आणि त्या मानवी जीवनाच्या जीवितास किंवा ते काही मानवी जीवन आहे त्याची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेस हानी किंवा धोका जर पोहोचला तर याची नैसर्गिकपणे जाणीव ही आपल्याला होत असते. मानवी जीवन आहे, साहजिक धोका होणार आहे. माणसाची मालमत्ता आहे, साहजिक धोका होणार आहे. तर अशा वेळेला सर्व प्रकारचे धोके किंवा हानी जी असणार आहे मोठ्या प्रमाणात होणारी, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण लाभावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. कारण प्रत्येक माणसाची काही ना काही मालमत्ता असते. मग ती मालमत्ता कशा पद्धतीनं सिक्युअर राहील हा विचार माणूस हा नेहमी करत असतो आणि त्याबाबत काहीतरी तरतूद करणे किंवा संरक्षण व्यवस्था त्यासाठी निर्माण करणं ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीला माणूस काय करतो तर प्राधान्य देत असतो. बघा, जी काही माणसाची मालमत्ता आहे, माणसाची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेला हानी पोहोचू नये त्यासाठी, त्या मालमत्तेला सिक्युअर ठेवण्यासाठी, त्याला संरक्षण करण्यासाठी माणूस काय करत असतो, फर्स्टली प्राधान्य त्या गोष्टीला देतो की आपली जी काही मालमत्ता आहे, आपला जो काही जीव आहे तो कशा पद्धतीनं सुरक्षित राहील. ओके, हे अगोदर पाहिलं जातं. आणि सामान्यपणे निसर्गाने काय सांगितलं की मानवासहित सर्व प्राण्यांना स्वतःच्या व इतरांच्या संरक्षणाची जाणीव प्रदान केलेली आहे आणि या जाणीवेमधूनच स्वतःचे नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील आणि आपले सुखाची भौतिक साधने या सर्वांना सुरक्षितता लाभावी याचा विचार प्रत्येक मनुष्य प्राणी कमीत कमी प्रमाणामध्ये करत असतो. स्वतःला किती प्रमाणामध्ये सुख लाभेल, त्याचबरोबर ते स्वतः किती सुरक्षित राहू, आपले नातेवाईक आपले रिलेटिव्ह जे आहेत ते किती प्रमाणामध्ये सुरक्षित राहतील याचा विचार हा माणूस सामान्यपणे करत असतो. सर्व सुखी असावेत आणि सर्वांना कोणत्याही प्रकारचे दुःख पोहोचू नये हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे.
माणसाला काय वाटत असतं की जे काही आपले नातेवाईक आहेत, आपले रिलेटिव्ज आहेत, सगळे सोयरे आहेत, जे की आपल्या सुखादुखामध्ये सहभागी असतात, ते सुखी राहावेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख पोहोचू नये असं वाटत असतं सामान्यपणे माणसाला. परंतु त्यासाठी काहीतरी निश्चित योजना करणं गरजेचं आहे. विदाऊट योजनेचं असं होणार आहे का प्रत्येक माणूस सुखी झाला? तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये सुख आहे, थोड्या प्रमाणामध्ये दुःख आहे. काही माणसांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दुःख दिसून येतं, क्वचित थोड्या प्रमाणामध्ये सुख दिसून येतं. म्हणजे प्रत्येक माणूस असा आहे की त्याला सुख आहे, दुःख आहे. ओके, सो असं नाही की एखादा माणूस सुखी आहे म्हणजे त्याला कशाच पद्धतीचं दुःख नाही. तर तसं जर आपल्याला व्हावंसं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर काही सिस्टम किंवा प्रॉपर काही त्याच्यासाठी योजना करणं गरजेचं आहे. मग विमा ही कन्सेप्ट जी आहे ती मानवी जीवनाला नवीन नाही. बघा, माणसाच्या जीवनामध्ये विमा ही जी कल्पना आहे, ती विम्याची जी आयडिया आहे ती नवीन आहे का? तर ती नवीन नाही. आता अनपेक्षित कारणामुळे मालमत्ता अगर जीविताला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन व निधी तयार करून प्रत्यक्ष नुकसान होईल आणि त्याची भरपाई करायची, या विम्यामागील मूलभूत कल्पनेची निर्मिती सुमारे 5000 वर्षापूर्वी बॉबिलोन संस्कृतीमध्ये झालेली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की विमा ही जी आयडिया आहे किंवा विम्याची जी कल्पना आहे, या कल्पनेची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली किंवा कुठल्या संस्कृतीमध्ये झाली. बघा, मानवी जीवन असेल किंवा मानवी जीवनाची मालमत्ता असेल, याची नुकसान होऊ नये किंवा जर त्याचं नुकसान झालं प्रत्यक्षरित्या तर त्याची भरपाई करून द्यावी लागेल, या विम्यामागील मूलभूत कल्पनेची निर्मिती सुमारे 5000 वर्षांपूर्वी बॅबिलोन संस्कृतीमध्ये झालेली आहे. किती वर्षापूर्वी झालेली आहे? तर 5000 वर्षापूर्वी झालेली आहे. कोणत्या संस्कृतीमध्ये झालेली आहे? तर बॅबिलोन या संस्कृतीमध्ये विम्याची निर्मिती झालेली आहे. मग विचार करा की विम्याची निर्मिती ही 5000 वर्षापूर्वी झालेली असेल तर सध्याच्या मानवी जीवनाला किंवा मानवी समाजाला विमा ही कल्पना जी आहे ती नवीन आहे का? तर ती नवीन नाही. जे काही काळ येत गेले, जो काही काळाचा ओघ होता, त्यामध्ये विमा या कल्पनेचा विकास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो. आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा विमा हा उतरवणारी लोक आपल्याला दिसतात किंवा विमा संरक्षण घेतलेली लोक आपल्याला दिसून येतात. व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबर व विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर विमा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. बघा, व्यापाराचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो, त्यानंतर उद्योग क्षेत्राचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर विमा व्यवसाय करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येतो. विमा व्यवसाय करणाऱ्या सुद्धा संस्था मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आपल्याला सध्या दिसून येतात. विमा ही नुकसान भरपाईची कल्पना मानवी जीवनाला किंवा मानवी जीवनाच्या ज्या काही मालमत्ता असतील त्या मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यापर्यंत मर्यादित न राहता, बघा, माणसाच्या जीवनाला संरक्षण द्यायचं, त्याच्या मालमत्तेला संरक्षण द्यायचं, एवढं मर्यादित न राहता भविष्य काळाची तरतूद करणे, मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद करणे, निवृत्तीनंतरचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य कशा पद्धतीने सुव्यवस्थित चालेल, त्यानंतर चोरी असेल, दंगा असेल, फसवणूक असेल, यांपासून जी काही मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते नुकसानीची भरपाई देण्यासाठी बघा, या सर्व पद्धतीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी काय काय आपण पाहिलं तर भविष्यकाळाची तरतूद, मुलामुलींचं शिक्षण, निवृत्तीनंतरचं आयुष्य, त्यानंतर चोरी असेल, दंगा असेल, फसवणूक असेल, यांपासून जी काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई करणे, त्याचबरोबर ती नफ्याच्या नुकसानीची तरतूद, अपंगत्व जर आलं तर अपंगत्व आल्याने जे काही होणारं नुकसान आहे ते अपघात व अन्य कारणाने व्यक्ती अथवा तिराईताला होणाऱ्या शारीरिक इजेपोटी भरपाई द्यावी लागणे इत्यादीपर्यंत विमा कल्पनेचा विकास झालेला आपल्याला
दिसून येतो. बघा, विमा ही कल्पना, विम्याची ही आयडिया फक्त मानवी जीवनापर्यंत लिमिटेड आहे का, मर्यादित आहे का, तर नाही. तर मानवी जीवनापेक्षाही भविष्यकाळाची तरतूद असेल, इन फ्युचरमध्ये काय करावं लागेल किंवा फ्युचरमध्ये आपल्याला काय केलं जाईल त्याची भविष्यकाळाची तरतूद असेल, मुलामुलींचं एज्युकेशन असेल, निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य असेल, त्यानंतर चोरी, दंगा, फसवणूक, त्याचबरोबर ती नफ्याची नुकसानीची तरतूद असेल, अपंगत्व जर आलं तर अपंगत्वामुळे होणारं जे काही नुकसान असेल ते असेल, किंवा अपघात असेल, इतर अन्य कारणाने व्यक्ती अथवा तिराहित व्यक्तीला शारीरिक इजेपोटी होणारी भरपाई जर द्यावी लागत असेल तर इत्यादीपर्यंत विमा ही कल्पना विकसित झालेली आहे, विम्याची आयडिया विकसित झालेली आहे. त्यामुळे विमा हा व्यापार, व्यवसाय तसेच सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, अविभाज्य घटक हा बनला आहे. लक्षात घ्या, विमा हा व्यापार, व्यवसाय तसेच सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग हा बनलेला आहे. ओके. त्याचबरोबर ती विम्याची जर कन्सेप्ट आपण पाहायला गेलो, विम्याची जर संकल्पना आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसून येतं, तर सामाजिक जे काही सहकार्य आहे उत्कृष्ट आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिलं जातं. सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट असलेला आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिलं जातं. मानवाचे नित्याचे आयुष्य हे आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मानवाचं जीवन कशा पद्धतीचं झालेलं आहे, तर अतिशय मोठ्या संकटांनी भरलेलं जीवन माणसाचं आहे. केव्हा कोणतं संकट येईल निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. कोणतं संकट केव्हा येईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. मग त्यामध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, पूर असेल, वीज पडणं असेल, दरडी कोसळणं असेल, अति जास्तीचा पाऊस असेल, वादळे असतील, या सर्व प्रकारच्या नैसर्गिक संकटाची निश्चिती आपल्याला करता येत नाही. ही संकट अशा पद्धतीची आहेत, अशा प्रकारची आहेत की ती आपल्याला कधीही सांगून येत नाही, ती अनिश्चितपणे येत असतात. नेहमीचं रेग्युलरचं जे काही आयुष्य आहे आपलं, त्या आयुष्यामध्ये वाहनांचा अपघात असेल, मोठ्या प्रमाणामध्ये होणारे मोठमोठे ॲक्सिडेंट्स असतील, मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांना लागणारी आग असेल, स्फोट असेल, अतिरेकी कृत्यांमुळे होणारी मोठ्या प्रमाणात हानी असेल, समुद्राच्या धोक्यामुळे होणारे नुकसान असेल, उद्योग आणि कारखान्यातून होणारे अपघात असेल, इत्यादी जे काही प्रसंग येतात, इत्यादी काही सिच्युएशन निर्माण होत आहे, त्या सिच्युएशन मधून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं आणि व्यापार व व्यवसायावरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ती चोरी असेल, त्यानंतर नोकर जे कामाला असतील त्या नोकरांनी जर अचानकपणे जर घरामध्ये चोरी केली किंवा बिझनेसमध्ये चोरी केली किंवा त्या जे काही नोकर कामाला असतील त्या नोकरांनी जर आपला अप्रामाणिकपणा दाखवला, त्यांनी जर घरफोडी केली, बिझनेस मधील जे काही कॅश आहे ते कॅश जर चोरी करून नेली किंवा लुटालूट केली त्यांनी, तर इत्यादीमुळे जी काही हानी होते, नुकसान होते. तसेच वादळं असतील, हिमपात असेल, टोळधाड असेल, यामुळं जे काही शेतातील पिकाचं जे काही नुकसान होतं, फळबागांचं नुकसान आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्या नुकसानीस कारणीभूत असणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. आणि या सर्व घटनांपासून होणाऱ्या हानीची तरतूद करण्यासाठी मानव हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे आणि त्या बुद्धिमान प्राण्याच्या बुद्धीमधून विमा ही संकल्पना निर्माण झालेली आहे. ओके. मानव हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे आणि माणसाच्या बुद्धीने विम्याची संकल्पना काय केलेली आहे, मांडलेली आहे. विमा संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी गृहीत धरल्या जातात? ओके. विमा आहे, ओके ठीक आहे, विमा इन्शुरन्स आहे, बऱ्याच गोष्टींशी रिलेटेड आहे, पण त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की कन्सिडर केले जातात, कोणकोणते घटक आहेत जे की विम्यामध्ये धरले जातात. मग त्यामध्ये वेगवेगळे 5 ते 6 घटक आपल्याला सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये कोणकोणते येतात, तर 2 घटकांमध्ये असणारं सहकार्य. बघा, लक्ष द्या, पहिला घटक आपला असेल 2 घटकांमध्ये असणारं सहकार्य, त्यानंतर असेल कराराद्वारे जोखमीचा केला जाणारा स्वीकार,
त्यानंतरचा पॉईंट आपला असेल जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. त्यानंतरचा चौथा पॉईंट आपला असेल हानीचे मूल्यमापन. त्यानंतर विमेय हित आणि फायद्यासाठी वापरास असणारा प्रतिबंध. सो या पद्धतीचे 5 ते 6 घटक आहेत, 5 ते 6 फॅक्टर्स आहेत जे की आपल्या इन्शुरन्स कन्सेप्टमध्ये काय केले जातात, कन्सिडर केले जातात. मग आपण काय बघणार आहोत तर 1 बाय 1 आपल्याला एक एक फॅक्टर बघायचा आहे. तर फर्स्ट आपण काय पाहिला तर 2 घटकांमध्ये असणारं सहकार्य. ओके, मग 2 घटकांमध्ये सहकार्य आहे म्हणजे काय आहे तर विमा या संकल्पनेमध्ये, विमा इन्शुरन्स या कन्सेप्टमध्ये संकट येतात आणि संकटामधून मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते आणि ती हानी भरून काढण्याचा विचार करणारा एक पक्ष असतो आणि समाजातील अशा अनेक लोकांना सोसाव्या लागणाऱ्या हानीबाबत सहकार्य निर्माण करून संयुक्तपणे हानी भरपाई देणारी किंवा हानी भरपाईची जबाबदारी स्वीकारणार असा एक पक्ष असतो म्हणजेच विमा चालक. अशा 2 घटकामध्ये सहकार्य आपल्याला इथं अपेक्षित आहे, एक्सपेक्ट आहे. बघा 2 घटकामध्ये सहकार्य म्हणजे 2 घटक कोणते तर विमा या संकल्पनेमध्ये संकटामुळे होऊ शकणारे नुकसान किंवा होऊ शकणारी हानी भरून काढण्याचा विचार करणारा एक पक्ष. बघा जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीची हानी भरून काढण्याचा विचार केला जाणारा एक पक्ष आणि समाजामध्ये अनेक लोकांना सोसाव्या लागणाऱ्या हानीबाबत त्यांना हेल्प करणं आणि त्यांना संयुक्तपणे हानी भरपाईची जबाबदारी स्वीकारणारा पक्ष. बघा हानी भरून काढण्याचा विचार करणारा एक पक्ष आणि हानीची जबाबदारी घेणारा एक पक्ष. म्हणजेच काय म्हटलं जाईल त्या पक्षाला, जी जबाबदारी घेणारा पक्ष आहे, जी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारी पार्टी आहे त्याला काय म्हटलं जाईल तर त्याला विमा चालक असं म्हटलं जातं. मग या अशा पद्धतीचे 2 घटक आहेत आणि यामध्ये सहकार्य असणं आपल्याला एक्सपेक्ट आहे. ओके, सो हा झाला आपला पहिला फॅक्टर किंवा हा पहिला घटक किंवा पहिली बाब आपण म्हणू शकतो. त्यानंतर कराराद्वारे जोखमीचा स्वीकार. यामध्ये विमा करारात 2 पक्षामध्ये होणं गरजेचं आहे. एका पक्षामध्ये करार होईल का तर नाही. कुठलाही करार करायचा असेल तर त्या करारासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची गरज असते. विमा करारामध्ये, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 पक्षांमध्ये जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल आणि जोखीम निश्चित करणे आणि जोखमीपासून जे काही नुकसान होणार आहे, जी काही हानी होणार आहे त्या हानीची भरपाई करण्याची जबाबदारी जर विमा चालकांनी स्वीकारणे इथं अपेक्षित असतं. बघा जो काही इन्शुरन्सचा कॉन्ट्रॅक्ट केला जातो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक व्यक्ती अशी असते की जी विमा हानीची, नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी स्वीकारत असते आणि एक व्यक्ती अशी असते ती जोखीम निश्चित करत असते. ओके, या पद्धतीने करारामध्ये जोखमीचा स्वीकार हा केला जातो. देन थर्ड आपला फॅक्टर आहे तो म्हणजे जोखीम स्वीकारण्याचे मूल्य. विमा हा कसा घटक आहे तर सामाजिक घटक आहे. सामाजिक सहकार्याचा आविष्कार म्हणून विम्याकडे पाहिलं जातं. तरी विमा कार्य व्यवस्थापन आणि जोखीम स्वीकारणे, विम्याचं जे काही कार्य व्यवस्थापन आहे त्याचबरोबर ती जी काही जोखीम स्वीकारली जाते आणि वेळ प्रसंगी भरपाई यासाठी येणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाचा विचार करावा लागतो. त्यासाठी विमा कॉन्ट्रॅक्ट जो असेल, विमा कॉन्ट्रॅक्टसाठी मूल्य जे असेल किंवा विमा हप्ता जो असेल ती स्वीकारण्याची पद्धत निर्माण झाली. बघा जर विमा कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे, विम्यामधून जी काय होणारं नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई द्यायची आहे आणि त्यासाठी जो काही खर्च करावा लागणार आहे त्या खर्चासाठी काय केलं जातं तर विमा हप्ता स्वीकारण्याची पद्धत तिथं निर्माण झाली की छोट्याशा एक अमाऊंटमध्ये विम्याचा हप्ता हा स्वीकारला जातो. देन 4 नंबरचा घटक आहे तो म्हणजे हानीचे मूल्यमापन. हानीचे मूल्यमापन. विमा करारामध्ये एखाद्या विमेदारास जोखमीमुळे जे काही नुकसान होते ते नुकसान त्याला सोसावं लागतं आणि तर तेवढे मान्य करूनही त्याला भरपाई दिली जात नाही. जर झालेल्या हानीचे तज्ज्ञाद्वारे मूल्यमापन करून भरपाई बाबत निर्णय काही ठिकाणी
घेतला जाऊ शकतो. बघा, जी काही हानी झालेली आहे त्या हानीबाबत पूर्ण मूल्यमापन केलं जातं आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्स हे इन्शुरन्स कंपनीमध्ये सबमिट केले जातात आणि ज्या वेळेला इन्शुरन्स कंपनीला ती गोष्ट पटते त्यावेळेलाच इन्शुरन्स कंपनी काय करते, नुकसान भरपाई देण्यासाठी तयार होते. त्यानंतरचा पाचवा घटक जो आहे, पाचवी बाब जी आहे ती आहे विमेय हित. अतिशय महत्त्वाचं आहे की विमेय हित. विम्यासाठी शास्त्रीय बैठक तयार करताना असाही विचार केला गेलेला आहे की कोणाला कशाचाही विमा घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये. बघा, इन्शुरन्ससाठी जी काही शास्त्रीय बैठक केली गेली त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने विचार केला गेला की कोणालाही कशाचाही इन्शुरन्स घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जाऊ नये. त्यासाठी विमा हिताचा विचार करावा लागेल. विमा हित तिथं पाहिलं जाईल आणि त्यामुळे विमेय वस्तूच्या नुकसानीमुळे होणारी हानी जी आहे किंवा आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सोसावं लागणार आहे आणि विमा तिथं दिला जाणार आहे. या तत्वाला आणि पद्धतीला मूर्त स्वरूप देण्यात आले. त्यामुळे विमेय हित नसणाऱ्यांना विमा घेण्यास प्रतिबंध करणे आणि विम्याचा गैरवापर टाळणं आपल्याला शक्य झालेलं आहे. सो या पद्धतीने आपण हा पाचवा पॉईंट चेकआउट केला. त्याच पद्धतीने आपला नेक्स्ट पॉईंट आपला आहे जो की विम्याच्या कन्सेप्टमध्ये कन्सिडर केला जातो, तो म्हणजे फायद्यासाठी वापरास असणारा प्रतिबंध. यामध्ये विमा संकल्पनेचा वापर कोणीही आपल्या फायद्यासाठी करू नये. इन्शुरन्सची जी काही कन्सेप्ट आहे आपली, मग त्या कन्सेप्टचा वापर कोणीही आपल्या फायद्यासाठी करू नये. त्याचबरोबर या विचारास विमा व्यवसायात महत्त्व दिलं गेलेलं आहे की कोणीही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी इन्शुरन्सचा वापर करायचा नाही. त्यासाठी भरपाई जर केली किंवा केल्यानंतर हानी झालेल्या वस्तूंच्या अवशेषांवर विमा कंपनीची मालकी निर्माण होणे ग्राह्य धरण्यात आलेले आहे. हानीस जबाबदार असणाऱ्यांवर लिगली कारवाई होऊ शकते, कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार विमा कंपनीस देण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त अधिकार जे आहेत ते इन्शुरन्स कंपनीकडे आहेत. तसेच विमा घेऊन वस्तूंच्या संरक्षणाचा किंवा जोखीम निर्माण झाली जर असेल तर हानी कमी करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या विमेदारास हानी भरपाईचे हक्क नाकारण्याबाबत पुरेसे अधिकार विमा कंपनीस असावेत. याबाबत किंवा या कायद्यांमध्ये तरतुदी अशा पद्धतीच्या करण्यात आलेल्या आहेत. सो या पद्धतीने आपण काय पाहिलं तर इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सची कन्सेप्ट काय आहे आणि इन्शुरन्स कन्सेप्टमध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की कन्सिडर केले जातात. ओके, त्यानंतर आपण काय पाहणार आहोत तर विम्याचा अर्थ आणि विम्याची व्याख्या. विम्याचा अर्थ आणि विम्याची व्याख्या. मग समाजामध्ये जे काय आपला समाज आहे त्या समाजामध्ये सर्व थरातील व्यक्ती आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये व्यापारी, व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि जीवितहानीची शक्यता यापासून संरक्षण दिलं जातं आणि संरक्षणाचा तो एक अजोड मार्ग म्हणजेच विमा होय. ओके, सो या पद्धतीने तुम्ही ही विम्याची डेफिनेशन म्हणून सुद्धा यूज करू शकता की समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती, व्यापारी आणि व्यावसायिक संस्थांना मालमत्ता आणि जीवितहानीची जी काही शक्यता असते त्या शक्यता यांपासून संरक्षणाचा व सुरक्षिततेचा सापडलेला एक अजोड मार्ग म्हणजेच विमा होय. अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या विशिष्ट स्वरूपाच्या कारणांमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे मालमत्तेची होणारी हानी अथवा व्यक्तीस येणारे अपंगत्व अथवा मृत्यू व त्यामुळे जे काही कुटुंबावरती होणारे आर्थिक नुकसान आहे किंवा आर्थिक दुष्परिणामांची भरपाई आहे, भरपाई करण्याच्या दृष्टीने हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी शोधून काढलेला एक सामाजिक स्वरूपाचा एक अजोड मार्ग म्हणजेच विमा होय. आणि विम्याला आपण एक सामाजिक सहकार्याचा आविष्कार म्हणून पाहत असतो. अशा प्रकारे विमा ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये भविष्यकाळामध्ये आपल्याला काय अनपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे आणि अनपेक्षितपणे जी काही येणारी संकटे आहेत त्या संकटांमुळे जी काही मालमत्ता आहे, जीवितहानी होणार आहे, मालमत्तेची हानी होणार आहे, त्या हानीची नुकसानीची शक्यता असते. त्याचबरोबर
असे वाटणाऱ्या व्यक्तींकडून नुकसान भरपाईच्या हमीबद्दल मोबदला स्वीकारून अशा गोळा होणाऱ्या मोबदल्यातून प्रत्यक्ष जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करणं म्हणजेच विमा होय. त्याचबरोबर ती सध्याचं जे काही बदलतं आपल्या अर्थव्यवस्था, आपल्याला इकॉनॉमिक सिच्युएशन जी आहे ती चेंज होताना मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामध्ये एखादा व्यवसाय किंवा व्यापार करत असतो, त्याचबरोबर एखादा व्यक्ती कसा असतो, स्वतःचं जीवन जगण्यासाठी नोकरी करत असतो, जॉब करत असतो. परंतु त्यामध्ये व्यक्ती आणि व्यवसायाची मालमत्ता तसेच व्यवसाय, व्यापार अथवा उद्योगांमध्ये काम करीत असलेला सेवक वर्ग या सर्वांना काही आकस्मिक धोके पोहोचेल व जीविताची हानी किंवा मालमत्तेची हानी होईल याचा अंदाज करता येत नाही. परंतु मालमत्तेची जी काही हानी होते त्या मालमत्तेची हानी पोहोचल्याने व्यापार असेल, व्यवसाय अथवा उद्योगाचे होणारे नुकसान असेल किंवा जीवितहानी असेल यांपासून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते आणि ते प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच इन्शुरन्स होय, विमा होय. ओके, सो विमा म्हणजे काय हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. मानवी जीवनाला, मानवी मालमत्तेला जे काही संरक्षण दिलं जातं किंवा संरक्षणासाठी जो काही निवडलेला एक अजोड मार्ग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इन्शुरन्स असं म्हटलं जातं, विमा असं म्हटलं जातं. त्यानंतर विम्याच्या काही व्याख्या आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत, पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला तुम्हाला स्क्रीनवरती 2 डेफिनेशन्स दिसत असतील. टोटल मी तुम्हाला 3 डेफिनेशन स्टडी आपल्याला करायचे आहेत. आपण पाहणार आहोत 3 डेफिनेशन्स. तुम्हाला बुक्समध्ये भरपूर डेफिनेशन्स दिलेले आहेत, तुम्ही त्यासुद्धा एक्स्ट्रा स्टडीसाठी यूज करू शकता. त्यामध्ये विमा या कन्सेप्टची डेफिनेशन तुम्हाला सांगितली आहे. विम्याची डेफिनेशन आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहिली म्हणजे फंक्शनल डेफिनेशन आणि सेकंड म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन्स. ओके, करारात्मक व्याख्या आणि कार्यात्मक व्याख्या. मग कार्यात्मक व्याख्यामध्ये काय सांगितलंय, तर कार्यात्मक व्याख्या कुणाची सांगितली आपल्याला, तर अकॉर्डिंग टू रिगेल अँड मिलर. ओके, रिगेल आणि मिलर यांच्या मतानुसार विमा म्हणजे काय, कार्यात्मक व्याख्येमध्ये आपल्याला व्याख्या दिलेली आहे ती आहे रिगेल आणि मिलर यांच्या मतानुसार. यामध्ये विमा ही एक अशी सामाजिक योजना आहे की ज्यामध्ये व्यक्तिगत स्वरूपाच्या अनिश्चित किंवा संभाव्य धोक्याचे एकत्रीकरण करून नुकसान भरपाईची हमी दिली जाते. नुकसानीची शक्यता असणाऱ्या संबंधित व्यक्तींकडून प्रत्येकी काही रक्कम विमा हप्त्याच्या स्वरूपाने गोळा करून त्यामध्ये त्याचं प्रत्यक्ष नुकसान होईल अशी भरपाई केली जात असते. म्हणजे जे काही संभाव्य नुकसान होणार आहे त्या विरुद्ध काहीतरी रक्कम, छोट्या प्रमाणामध्ये काहीतरी संबंधित व्यक्तीकडून रक्कम गोळा करायची विमा हप्त्याच्या स्वरूपाने आणि ती प्रत्यक्ष नुकसान ज्या वेळेला होईल त्यावेळेला नुकसान भरपाई म्हणून यूज केली जाते. ओके, अकॉर्डिंग टू रिगल अँड मिलर डिफाइन्स insurance is a social device whereby uncertain risk of individual may be combined in a group and thus made more certain. Small periodic contribution by the individual providing a fund out of which those who suffer losses may be reimbursed. ओके, सो या पद्धतीने आपल्याला इन्शुरन्सची पहिली डेफिनेशन सांगितलेली आहे. कुणी सांगितले आहे तर रिगल आणि मिलर यांनी. ओके, आपण पहिली डेफिनेशन कशी होती तर कार्यात्मक डेफिनेशन होती. मग कार्यात्मक डेफिनेशन आणखीन एक तुम्हाला सांगितलेली आहे, ते कुणाचे आहे तर प्रोफेसर हॅन्सल यांच्या मतानुसार. प्रोफेसर यांच्या मतानुसार जर आपण पाहिलं तर विमा म्हणजे काय तर एकाच प्रकारच्या धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून
धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्तींकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेमधून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे इन्शुरन्स होय. Professor D.S. Hansel defines insurance is a social device providing financial compensation for the effects of misfortune, the payments being made from the accumulated contribution of all parties participating in the schemes. ओके, ह्या आपण दोन डेफिनेशन्स पाहिल्या. पहिली डेफिनेशन आपण पाहिली अकॉर्डिंग टू रिगल अँड मिलर. सेकंड डेफिनेशन आपण पाहिली अकॉर्डिंग टू प्रोफेसर हॅन्सल. या डेफिनेशन कशा होत्या तर कार्यात्मक स्वरूपाच्या या दोन डेफिनेशन होत्या. देन त्यानंतर आपण सेकंड डेफिनेशन आपले पाहणार आहोत ते असेल कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजेच करारात्मक व्याख्या. करारात्मक व्याख्यामध्ये काय सांगितलंय तर मेयरसन यांच्या मतानुसार बघा पहिली डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे मेयरसन यांच्या मतानुसार. अकॉर्डिंग टू मेयरसन मग इन्शुरन्स ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विमेदाराला सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विशिष्ट मोबदल्यामध्ये करण्यात करारामध्ये विमेकरी हा मान्य करत असतो. जो कोण विमेकरी असेल तो विमेकरी विमेदाराला जी काय आर्थिक नुकसान होणार आहे त्याची भरपाई आम्ही करून देऊ असं करारामध्ये मान्य करत असतो. प्रोफेसर मेयरसन डिफाइन्स इन्शुरन्स इज अ डिव्हाइस फॉर द ट्रान्सफर ऑफ an insurer विमेदार of certain risk of economic loss that would otherwise be borne by the insured. विमेकरी काय करत असतो जो काही विम्याचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्यामध्ये मान्य करत असतो की जे काही तुमचं नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ. ओके, त्यानंतर सेकंड डेफिनेशन आपली कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन्स मध्ये असणार आहे ती म्हणजे जस्टिस लॉरेन्स. मग जस्टिस लॉरेन्स यांच्या मतानुसार अकॉर्डिंग टू जस्टिस लॉरेन्स insurance is a contract by which the one party in consideration of price paid to him adequate to the risk becomes security to the other party that he shall not suffer loss, damage or by the happening of the perils specified to certain things which may be exposed to him. ओके, म्हणजेच काय तर जस्टिस लॉरेन यांच्या मतानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे विमा म्हणजे तर विमा हा एक अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट आहे, करार आहे की त्याच्या थ्रू एक पार्टी जी असते ती दुसऱ्या पार्टीला किंवा दुसऱ्या पार्टीने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या पार्टीला करारामध्ये नमूद करत असते किंवा नमूद केल्याप्रमाणे जे काही तुमचा संभाव्य धोका असेल, जी काही तुमची रिस्क असेल त्या धोक्यापासून तुमचं जे काही नुकसान होईल ते नुकसान जर झालं तर नुकसान पोहोचलं तर त्याची भरपाई करण्याचं आश्वासन तिथं दिलं जात असतं. ओके, आपण काय पाहिलं तर इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्सची कन्सेप्ट काय आहे, इन्शुरन्सचा अर्थ काय आहे आणि इन्शुरन्सच्या डेफिनेशन्स कोणकोणत्या आहेत. इन्शुरन्सच्या डेफिनेशन्स आपण दोन टाईपच्या पाहिल्या. पहिली आपण पाहिली कार्यात्मक डेफिनेशन्स, फंक्शनल डेफिनेशन्स. सेकंड आपली पाहिली कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन्स म्हणजेच करारात्मक डेफिनेशन. पहिली पाहिली कार्यात्मक, सेकंड बघितली करारात्मक. सो या पद्धतीनं आपण कार्यात्मकच्या 2 डेफिनेशन आणि करारात्मकच्या 2 डेफिनेशन अशा 4 डेफिनेशन्स आपण इथं पाहिलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विमा म्हणजे काय, विम्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली, किती वर्षांपूर्वी झाली, कुठल्या संस्कृतीमध्ये विम्याची संकल्पना ही निर्माण झाली किंवा विमा निर्माण झाला, इन्शुरन्सची निर्मिती झाली. त्याचबरोबर ती इन्शुरन्सची कन्सेप्ट काय आहे, इन्शुरन्सच्या कन्सेप्टमध्ये कोणकोणत्या बाबी आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या फॅक्टर्स आहेत जे की कन्सिडर केले जातात, ते 5 ते 6 फॅक्टर्स आपण स्टडी केलेले आहेत. त्याचबरोबर ती इन्शुरन्सचा अर्थ काय आहे आपण पाहिला, त्यामध्येच तुम्हाला मी 2-3 डेफिनेशन सांगितलेले आहेत.
त्याचबरोबर ती इन्शुरन्स आपण अर्थ पाहिल्यानंतर आपण इन्शुरन्सच्या व्याख्यासुद्धा स्टडी केलेल्या आहेत. मग इन्शुरन्सच्या व्याख्यामध्ये आपण 2 डेफिनेशन्स पहिल्या आपण पहिली फंक्शनल डेफिनेशन्स, कार्यात्मक डेफिनेशन्स, त्यामध्ये आपण 2 डेफिनेशन पाहिले आणि सेकंड डेफिनेशन आपण पाहिले कॉन्ट्रॅक्च्युअल डेफिनेशन म्हणजेच काय तर करारात्मक डेफिनेशन्स, त्यामध्ये आपण 2 डेफिनेशन्स पाहिल्या. ओके, सो तुम्हाला समजलं असेल की आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिलेले आहेत. कंपल्सरी प्रत्येक COC इन्शुरन्सला असणाऱ्या स्टुडंट्सनी काय करायचं तर कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. प्रेझेंटीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपल्याला नेचर ऑफ इन्शुरन्स, इन्शुरन्सचं नेचर हे कशा पद्धतीचं आहे ते पाहायचं आहे. ओके, थँक्यू.